सरकारी खात्यात 32 वर्षे नोकरी करून दिलीपराव आजच्या दिवशी सेवानिवृत्त होणार होते आणि म्हणूनच आज त्यांनी रिटायरमेंटची पार्टी ठेवली होती. त्यासाठी सर्व नातेवाईक आणि त्यांच्या मित्रमंडळींना बोलावले होते. मीनाताई बराच वेळ आपल्या पतीला शोधत होत्या. घरभर शोधून झाल्यानंतर शेवटी त्या घराच्या मागच्या बाजूला असलेल्या खोलीत गेल्या. त्यांनी पाहिले की दिलीपराव एकटेच काहीतरी विचार करत बसले होते. त्यांना पाहून त्या म्हणाल्या, "हे काय, तुम्ही इथे आहात आणि मी तुम्हाला घरभर शोधते आहे. अहो, सर्व पाहुणे मंडळी बाहेर तुमची वाट पाहत आहेत आणि तुम्ही मात्र इथे एकटेच बसलात." मीनाताईंना दिलीपरावांचा चेहरा काहीसा उदास दिसला, म्हणून त्या म्हणाल्या, "अहो, काय झाले? कसला विचार करत आहात? एवढ्या वर्षात मी तुम्हाला असे काळजीत असलेले कधीच पाहिले नाही." यावर दिलीपराव लगेच म्हणाले, "मी विचार करत आहे की आता इथून पुढचे रिटायरमेंटचे आयुष्य कसे असेल. आता हे घर जिथे आपण आयुष्यातील 32 वर्षे घालवली तेही काही दिवसांनी खाली करावे लागेल. मीरा, खूप काही चांगल्या आठवणी जोडल्या गेल्या आहेत ह्या घराशी. जीवनातील प्रत्येक सुखदुःखाचे क्षण ह्या घरामध्ये व्यतीत केले आहेत आणि आता घराकडे पाहिले तरी मला आपल्या मागच्या दिवसातील हसत्या खेळत्या कुटुंबाचे आवाज ऐकू येतात." दिलीपराव आज खूपच उदास स्वरामध्ये बोलत होते. मीनाताई म्हणाल्या, "अहो, हे घर भाड्याने घेतले होते, मग कधीतरी खाली करावेच लागणार होते. आणि राहिली गोष्ट तुमच्या रिटायरमेंटची, तर आयुष्यभर आपल्या संसारासाठी तुम्ही खूप कष्ट केले आणि त्याच कष्टाचे फळ म्हणून आपली दोन्ही मुले आज उच्च शिक्षित होऊन स्वतःच्या पायावर उभे आहेत. कालच मी आकाश आणि सुनबाईला बोलताना ऐकले, आकाश लवकरच एक छानसे घर विकत घेणार आहे. हे पहा, आता आपले बसून खायचे आणि नातवंडांबरोबर खेळायचे दिवस आहेत. जे होते ते चांगल्यासाठीच होते. तुम्ही पाहाल, तुमचा मुलगा सून तुमची सेवा करतील आणि आपली नातवंडे सुद्धा आपल्यावर खूप प्रेम करतील. दिवस कसे निघून जातील आपल्याला समजणारही नाही." दिलीपराव आणि मीनाताई यांना 2 मुले आणि 1 मुलगी आहे. त्यांचा मोठा मुलगा आकाश आणि त्याच्या बायकोचे नाव सोनल आहे आणि धाकटा निलेश अविवाहित आहे. मुलगी आरतीचे लग्न एका श्रीमंत कुटुंबामध्ये झाले. आता मीनाताई आणि दिलीपराव त्यांच्या जबाबदारीतून मुक्त झाले होते. आईवडिलांचे बोलणे ऐकून मोठा मुलगा आकाश तिथे आला आणि म्हणाला, "बाबा, तुम्ही सेवानिवृत्त झालात तर ह्यामध्ये टेन्शन घेण्यासारखे काय आहे? आता तुम्ही दोघांनी आपला मुलगा, सून आणि नातवंडांसोबत राहायचे. जे मनाला वाटेल ते करायचे. आता तर खरे तुमचे आयुष्य आनंदाने जगण्याचे दिवस आहेत." आपल्या मुलाचे असे बोलणे ऐकून मीराताईंना खूप आनंद झाला. त्या म्हणाल्या, "अरे बाळा, हेच तर मी तुझ्या बाबांना केव्हापासून समजावत होते आणि हे उगाच बिनकामाचे टेन्शन घेत आहेत." त्या तिघांचे बोलणे चालू असताना त्यांचा धाकटा मुलगा निलेश आपल्या आईबाबांकडे आला आणि म्हणाला, "बाबा, आज तुमच्या रिटायरमेंटच्या दिवशी मला सुद्धा तुम्हाला एक सरप्राईज द्यायचे आहे." बाबा म्हणाले, "ठीक आहे, मग सांग बरं, काय सरप्राईज आहे? तुला आणखी कोणती चांगली नोकरी मिळाली का?" निलेश म्हणाला, "नाही बाबा, मला एक मुलगी आवडते आणि तिच्याशी मला लग्न करायचे आहे." मुलाचे बोलणे ऐकून दिलीपराव चकित झाले. त्यांना त्यांच्या कानावर विश्वासच बसत नव्हता. पण मीनाताईंना आपल्या मुलाचे बोलणे ऐकून आनंद झाला. त्यांनी विचारले, "कोणती मुलगी आहे? काय करते? तिचे नाव काय?" अशा अनेक प्रश्नांची जणू मीनाताईंनी रांगच लावली होती. निलेश म्हणाला, "अगं आई, थांब थांब, श्वास तर घे. मी सर्व काही सांगतो. तिचे नाव ऋतुजा आहे आणि ती माझ्यासोबत MBA करत होती. हळूहळू आमच्यात मैत्री झाली आणि त्यानंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात कधी झाले आम्हाला समजले नाही." दिलीपराव मात्र आपल्या मुलाच्या बोलण्याने अजिबात आनंदी दिसत नव्हते. तरीही आपल्या पत्नीचा आनंद पाहून त्यांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवले. तेवढ्यात निलेशने आणखी एक तीर सोडला.
तो म्हणाला, आई, पण ऋतुजांच्या घरच्यांची एक छोटीशी अट आहे. अट हा शब्द ऐकून मीनाताई घाबरल्या. त्या म्हणाल्या, अट? लग्न करण्यासाठी कसली अट? निलेश म्हणाला, आई, अगं ऋतुजाच्या आईवडिलांची ही अट आहे. ते आमच्या लग्नाला तेव्हाच परवानगी देतील जेव्हा मी त्यांचा घर जावई होईन. निलेशचे बोलणे ऐकून मीनाताई आणि दिलीपराव एकमेकांकडे घाबरून पाहू लागले. ते म्हणाले, असे कधीच होणार नाही. असे करून त्या मुलीला आणि तिच्या घरच्यांना तुला त्यांचा गुलाम बनवून ठेवायचे आहे. अरे निलेश, तुला काही कळते का? बेटा, आम्ही काय बोलतोय ते समजण्याचा प्रयत्न कर. मीनाताई तर खूप रागाने निलेशकडे पाहत होत्या. त्या म्हणाल्या, मला त्यांची ही अट अजिबात मान्य नाही. तो म्हणाला, अगं आई, मी घर जावई झालो तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? आणि तसेही जर आमची एकमेकांसोबत आयुष्य घालवण्याची इच्छा आहे तर मग आम्ही इथे आपल्या घरी एकत्र राहू किंवा तिथे ऋतुजाच्या घरी, त्याने काय फरक पडतो? शेवटी आम्हा दोघांना एकत्र तर राहायचे आहे. मुलाचे असे बोलणे ऐकून दिलीपराव रागाने उठून उभे राहिले आणि त्यांनी निलेशच्या कानाखाली एक जोरदार कानशिलात लगावली. ते म्हणाले, ही काय लहान अट आहे का? अरे मूर्खा, तुला समजत नाही का? त्या मुलीच्या प्रेमात आंधळा झाला आहेस का? हे सांग, आम्ही तुला सांभाळण्यात कुठे कमी पडलो की काल परवा भेटलेली ती मुलगी तुला तुझ्या आईवडिलांपेक्षा खूप जवळची वाटू लागली? ज्या आईने तुला जन्म दिला, ज्या वडिलांच्या मांडीवर बसून तू खेळलास, आज त्यांनाच तू सोडून जाणार आहेस? तुझे होणारे सासू सासरे तुला तुझ्या सख्ख्या आईवडिलांपेक्षा खूप जवळचे वाटत आहेत का? असे बोलून रागाने दिलीपरावांनी निलेशवर हात उचलला. मीनाताई दिलीपरावांचा हात पकडत म्हणाल्या, हे काय करत आहात तुम्ही? तरुण मुलावर कोणी असा हात उचलते का? तरीही निलेश म्हणाला, तुम्ही काहीही म्हणा, पण मी हे लग्न करेन तर फक्त ऋतुजाशीच. मग तुमची ह्या लग्नासाठी परवानगी असो किंवा नसो, मला काही फरक पडत नाही. असे बोलून निलेश घराबाहेर निघून गेला. असल्या खास दिवशी मला माझ्या मुलाने ही अशी एक भेट दिली आहे, असे म्हणून दिलीपराव त्यांचे डोके पकडून बसले. तेव्हा त्यांचा एक जवळचा मित्र खोलीत आला आणि म्हणाला, अरे दिलीप, इथे काय करतोयस तू? चल पटकन बाहेर, आम्ही सर्वजण तुझी वाट पाहत आहोत. अरे, आम्हीही रिटायर झालो आहोत ना, आम्ही मात्र एवढे टेन्शन घेतले नाही बाबा, असे म्हणून तो हसायला लागला. काही वेळाने त्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम संपन्न झाला. सर्व मित्रमंडळी, नातेवाईक आपापल्या घरी निघून गेले. दिवस सरत होते. तशी घर खाली करण्याची वेळ जवळ येत होती की एके दिवशी दिलीपरावांच्या घरी एक कुरिअर आले, जे मोठ्या मुलाच्या नावे होते. त्यांनी ते कुरिअरमधील पाकीट उघडून पाहिले तर त्यामध्ये एक पत्र होते. पत्र वाचून दिलीपरावांना आणखी एक धक्का बसला. ते त्या पत्राकडे पाहतच राहिले. मीनाताई म्हणाल्या, काय झाले? तुम्ही का बोलत नाहीत? असे काय लिहिले आहे त्या पत्रामध्ये? आपले दुःख लपवून दिलीपराव म्हणाले, तुझ्या मुलाला परदेशात नोकरी लागली आहे. आता तो सुद्धा आपल्यापासून दूर परदेशी निघून जाईल. मीनाताई आपल्या पतीकडे पाहून म्हणाल्या, काय? चांगले झाले, चला ठीक आहे. याचा अर्थ आपला मुलगा प्रगतीच्या वाटेवर आहे, असे म्हणून मीनाताई आपल्या पतीला दिलासा देत होत्या. अजून एका मुलाने दिलेले घाव भरले नव्हते तोपर्यंत मोठ्या मुलाने हा दुसरा घाव दिला होता. आपला मुलगा परदेशात नोकरी करणार हे ठाऊक झाल्यापासून ते दोघेही आतून तुटून गेले होते. दिलीपराव विचार करता करता आपल्या मागच्या आठवणीत हरवून गेले. त्यांनी आपल्या तिन्ही मुलांना प्रामाणिकपणे नोकरी करून खूप कष्टाने शिकवले होते आणि त्यामुळे त्यांची दोन्ही मुले चांगल्या कंपनीत उच्च पदावर कार्यरत होती. त्यांची मुलगी देखील शिकलेली होती. तिचे लग्न एका चांगल्या कुटुंबामध्ये झाले होते. मीनाताई म्हणाल्या, निलेशने तर आपल्याला ह्या आधीच खूप मोठा घाव दिला आहे.
आता आपला मोठा मुलगा पण आपल्याला सोडून जाणार, तर मग आपण? अर्धवट बोलताना त्यांचे डोळे पाण्याने भरले. दिलीपराव मनात म्हणाले, आकाश, तुझ्याकडून तरी आम्हाला ही अपेक्षा नव्हती. अरे, तू एक मिनिटही आमच्याबद्दल विचार केला नाहीस आणि आम्हाला निराधार करून सोडलेस. आता आम्ही कुठे जाणार आहोत? आता काही दिवसांनी आपल्याला हे घर देखील खाली करावे लागेल. त्यामुळे मीनाताईंना याचे खूप टेन्शन येऊ लागले. आपल्या पत्नीचा चिंताग्रस्त चेहरा पाहून दिलीपराव म्हणाले, अगं मीना, तू काळजी का करतेस? माझे रिटायरमेंटचे पैसे आले आहेत आणि आपल्याला दरमहा पेन्शनसुद्धा मिळते, ज्यातून आपण दोघे आरामात जगू शकतो. आणि तरीही आता आपली गरजच किती राहिली आहे. आणि राहिली गोष्ट निवाऱ्याची, तर ती सोय होईल एखाद्या ओल्ड एज होममध्ये. तू काळजी करू नकोस. असे बोलून दिलीपराव बाहेर गेले. पण ते असे बोलत असताना त्यांच्या डोळ्यात आलेले पाणी मीनाताईंनी पाहिले होते. त्यांच्या मनामध्ये चाललेले विचार मीनाताईंना दिलीपरावांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असत. त्या दोघांकडे एकमेकांना दिलासा देण्याशिवाय काहीही शिल्लक राहिले नव्हते. मीनाताई विचार करत बसल्या होत्या. तेवढ्यात त्यांची विचारशृंखला भंग झाली आणि त्यांना डोअरबेलचा आवाज ऐकायला आला. मीनाताईंनी दरवाजा उघडला तर समोर त्यांची मुलगी आणि जावई दारात उभे होते. आपले दुःख लपवून मीनाताई त्या दोघांना आत घेऊन आल्या. तेव्हा आरतीने आल्या आल्या आईला विचारले की, आई, बाबा कुठे आहेत? ते दिसले नाहीत म्हणून विचारले, ते कुठे गेले आहेत का? मीनाताई म्हणाल्या, हो, ते ओल्ड एज होममध्ये गेले आहेत. आईचे बोलणे ऐकून आरतीला धक्का बसला. ती म्हणाली, आई, हे काय बोलत आहेस तू? 2 मुले आणि 1 मुलगी असताना ह्या म्हातारपणात तुम्ही दोघे ओल्ड एज होममध्ये जाणार आहात का? अगं, ह्या वयात तुम्हाला जेव्हा जास्त देखभालीची आणि आपल्या मुलांच्या सोबतीची गरज आहे, तेव्हा तुम्ही ओल्ड एज होममध्ये का जाणार आहात? मीनाताई म्हणाल्या, हो, बरोबर बोलत आहेस तू. 2 मुले. पण ती मुले आता आमची कुठे आहेत? तेव्हा मीनाताईंनी आपल्या मुलीला आणि जावयाला घडलेली सर्व हकीकत सांगितली. काही वेळाने दिलीपरावसुद्धा घरी आले. तेव्हा आरती म्हणाली, बाबा, मी हे काय ऐकतेय? तुम्ही ओल्ड एज होममध्ये जाणार आहात? बाबा म्हणाले, आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. मुलगी दिल्या घरी आणि जी 2 मुले आहेत ती केव्हाच स्वार्थी बनली. मग आम्हाला ह्या वयात ओल्ड एज होमपेक्षा दुसरे कोणतेही चांगले ठिकाण वाटत नाही. बाबांच्या तोंडून हे शब्द ऐकताच आरती म्हणाली, आई बाबा, तुम्ही दोघेही आमच्या घरी चला. आजपासून तुम्ही दोघे आमच्यासोबत राहाल. आई वडिलांची जबाबदारी फक्त मुलांचीच असते असे कोणी कुठे लिहून ठेवले आहे का? मुलगी आपली आई वडील आपल्यासोबत ठेवू शकत नाही का? तेव्हा मीनाताई म्हणाल्या, का नाही ठेवू शकत? अगं आरती बाळा, पण आम्हाला तुझ्यावर भार होऊन जगायचे नाही. आमचे आयुष्य जगून झाले आहे. आम्हाला वाटते की तू तुझ्या संसारामध्ये खुश राहावीस. यावर जावई म्हणाला, ह्या वयात आम्ही तुम्हा दोघांना एकटे सोडू शकत नाही. आई बाबा, मीही तुमचा मुलगाच आहे ना. जसे आरती माझ्या आईबाबांना तिचे आईबाबा मानते, तसेच तुम्हीही माझेच आईबाबा आहात. आता मी तुमचे काहीही ऐकणार नाही. हे पहा, तुम्ही आमच्यासोबत घरी येणार आहात, तेही आत्ताच्या आत्ता. तुम्ही दोघे आमच्यासोबत आला तर आम्हाला आनंद होईल. मीनाताई आणि दिलीपरावांना आपल्या मुलीचे आणि जावयाचे विचार ऐकून खूप आनंद वाटला. मुलांनी तर आम्हाला एका क्षणात परके केले आणि इकडे जावई आहे जो आम्हाला एकटे सोडू शकत नव्हता. मनातल्या मनात दोघे विचार करायला लागले. मुलगा आणि जावई आई वडिलांकडे पाहत त्यांच्या उत्तराची वाट पाहत होते. दिलीपराव म्हणाले, जावई बापू, मुलीच्या संसारात तिच्या आईवडिलांनी अडचण करू नये. मी ह्या विचाराचा माणूस आहे. 2 मुले, सुना, नातवंडे असताना मुलीच्या आश्रयाची गरज पडू नये. मग भले आजच आणि आत्ताच आम्हा दोघांना मृत्यू आला तरी चालेल. तसेही
असले आयुष्य जगण्यापेक्षा मरण आलेले कधीही चांगलेच. जावई सासऱ्याचे बोलणे ऐकून त्यांना समजावत म्हणाला, बाबा, मी तुमच्या भावनांना समजू शकतो. जर तुम्हाला आमच्यासोबत आमच्या घरी राहायचे नसेल तर आम्ही तुमच्यासाठी आमच्या घराजवळच एक घर भाड्याने पाहून देऊ. जर तुम्ही तिथे राहिलात तर आम्हाला तुमची काळजी घेता येईल. बाबा म्हणाले, मी तुमच्या विचारांचा आणि भावनांचा आदर करतो, पण माझा स्वाभिमान मला हे सर्व करण्याची परवानगी देत नाही. एवढे बोलून दिलीपराव त्यांच्या पत्नीला म्हणाले, मीना, आपले उर्वरित आयुष्य जगण्यासाठी मी जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयामध्ये तू मला साथ देशील का? तेव्हा मीनाताई म्हणाल्या, मी कधी तुमची साथ सोडली जी आज सोडेन? तुम्ही जिथे असाल तिथेच मीही असेन. तेव्हा दिलीपराव म्हणाले, ठीक आहे, आम्ही 1-2 दिवसानंतर ओल्ड एज होममध्ये जाऊ आणि जे पैसे रिटायरमेंटमधून मिळाले आहेत ते तिथेच देऊ. तेव्हा मीनाताई मनातल्या मनात म्हणाल्या, मुलगा, सुना, नातवंडे यांच्यासोबत राहण्याची मी किती स्वप्ने रंगवली होती आणि मुले असताना ह्या वयात आम्हाला राहण्यासाठी जागा शोधावी लागत आहे. त्या कधी आपल्या नशिबाला दोष देत होत्या तर कधी त्यांच्या संस्कारांना. देव आम्हाला वर का बोलावून घेत नाही? आता आयुष्यात करण्यासारखे काय राहिले आहे? असले विचार त्यांच्या मनात सतत येत होते. दुसऱ्या दिवशी त्यांचा मोठा मुलगा आकाश आपल्या बायको मुलासह आईवडिलांच्या घरी पोहोचला. तो म्हणाला, आई बाबा, आज मी खूप खुश आहे. हा पेढा घ्या आणि तोंड गोड करा. तो पुढे म्हणाला, बाबा, विचारणार नाहीत का? अशी कोणती आनंदाची गोष्ट आहे? तेव्हा बाबा म्हणाले, हेच ना की तुला परदेशात नोकरी लागली आहे आणि आता तू तिथेच सेटल होणार आहेस. आम्हाला सर्व ठाऊक आहे. बाबा आकाशच्या हातात अपॉइंटमेंट लेटर देत म्हणाले. ते पुढे म्हणाले, बाळा, तू हा निर्णय घेण्याआधी एक वेळ आपल्या आईवडिलांचा विचार तुझ्या मनात आला नाही का? आकाश आणि त्याची बायको एकमेकांकडे पाहत होते. आकाश म्हणाला, बाबा, हे तुम्ही काय बोलत आहात? तेवढ्यात आकाशला बाजूच्या टेबलवर काही बॅग पॅक केलेल्या दिसल्या. तो म्हणाला, तुम्ही कुठे जाण्याच्या तयारीमध्ये आहात का? मीनाताई म्हणाल्या, आम्ही ओल्ड एज होममध्ये जाण्याचा विचार केला आहे. बाळा, आता तुम्ही कुठेही जाण्यास स्वतंत्र आहात. तेव्हा आकाश म्हणाला, आई आणि बाबा, तुम्ही असा विचारच कसा करू शकता की आम्ही दोघे तुम्हा दोघांना सोडून परदेशात निघून जाऊ? मला नोकरीच्या निमित्ताने परदेशात जाण्याचा प्रस्ताव मिळाला होता, पण मी तो स्वीकारला नाही. दिलीपराव आश्चर्याने आपल्या मुलाकडे पाहत होते. आता तर मी बेंगलोरला देखील जाणार नाही. तुमच्या रिटायरमेंटनंतर मी ह्याच शहरामध्ये माझी ट्रान्सफर करून घेतली आहे आणि कालच आम्ही एक मोठे घर देखील खरेदी केले आहे, यासाठी की आपण सर्वांनी तिथे मिळून राहावे आणि आम्ही त्याचेच ते पेढे घेऊन आलो आहोत. मुलाने आणि सुनेने आईबाबांना हाताला धरून सोप्यावर बसवले आणि ते दोघे त्यांच्या पायाशी बसले. आकाश म्हणाला, बाबा, आम्हा दोघांची इच्छा आहे की तुम्ही तुमचे म्हातारपण आपल्या नातवंडांसोबत सुखाने घालवावे. सून म्हणाली, आई बाबा, तुम्ही आपल्या नवीन घरी चला. आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी द्या. आकाश म्हणाला, बाबा, आम्हाला असे वाटते की तुम्ही आमच्यासोबत नाही तर आम्ही तुमच्यासोबत राहतो. आम्हाला तुमच्या प्रेम आणि आशीर्वादाची गरज आहे. ते प्रेम आणि आशीर्वाद तुम्ही द्याल ना आई बाबा? आज दिलीपरावांची छाती गर्वाने फुगली होती. मीनाताई आपले आनंदाश्रू थांबवू शकत नव्हत्या. दोघेही आपल्या मुलाला आणि सुनेला उठवत म्हणाले, बाळांनो, आज आम्ही दोघे खूप आनंदात आहोत की आम्हाला आकाशसारखा मुलगा आणि सोनलसारखी सून मिळाली. तेवढ्यात आकाशची मुले जोरात ओरडून म्हणाली, निलेश काका आला, निलेश काका आला. सर्वजण निलेशकडे पाहू लागले. तेव्हा निलेश धावत आपल्या बाबांकडे आला आणि त्याने बाबांचे पाय धरले. बाबा त्याला उठवत म्हणाले, बेटा, काय झाले आणि सुनबाई कुठे आहे? निलेश म्हणाला, बाबा, मला माफ करा. तुम्ही बरोबर बोलत होतात. ऋतुजाला आणि तिच्या आईबाबांना मला त्यांचा गुलाम बनवायचे होते. त्यांनी मला जावई कधीच समजले नाही तर घरगडी बनवून ठेवले होते.
माझी त्या घरात काडीचीही किंमत नव्हती. मी त्या मुलीशी लग्न करून फसलो आहे. बाबा, आज तर तिने माझी काही चूक नसताना माझ्यावर हात उचलला आणि उलट तिचे आई बाबा तिची बाजू घेऊन माझ्याशी भांडत होते. खूप अपमानास्पद वागणूक दिली त्या लोकांनी. आता मी तिथे कधीच जाणार नाही. मी लवकरच तिला घटस्फोट देणार आहे. राहून राहून माझ्या कानामध्ये तुम्ही बोललेले शब्द आठवायला लागले. मला माझ्या चुकीची जाणीव झाली. त्या मुलीला घटस्फोट देऊन मी तुमच्या पसंतीच्या मुलीशी लग्न करेन. बाबा म्हणाले, देर आहे दुरुस्त आहे. तुला तुझ्या चुकींची जाणीव झाली हेच खूप आहे आमच्यासाठी. असे बोलून आईबाबांनी निलेशला जवळ घेतले. त्यांच्या कुटुंबात पुन्हा एकदा आलेला आनंद पाहून मीनाताई देवाचे आभार मानत होत्या. मित्रांनो, आई वडील एक मोठे वृक्ष आहेत, ज्यांच्या छायेमध्ये मुले स्वतःला सुरक्षित समजतात. एक आई वडील असतात ज्यांना आपण यशस्वी झाल्याचा खरा आनंद होतो. आज आपण जे काही आहोत त्यामागे आईवडिलांचा त्याग आहे. आपण अचानक मोठे झालेलो नाहीत, तर आपल्याला मोठे करण्यासाठी आईवडिलांनी आपले शरीर झोकून दिलेले असते. म्हणून ज्या झाडाने तुम्हाला त्यांची सावली दिली त्याची पाने सुकू देऊ नका. त्यांना सुद्धा आपल्या प्रेम आणि मायेने पाणी घाला. आपल्या मधुर वाणीने आणि प्रेमळ स्वभावाने वाढवा. कारण जर सावली देणारे वृक्ष नसेल तर अंगणात ऊन यायला लागते. म्हणूनच आदर्श बनता आले नाही तरी चालेल, पण आपल्या आईवडिलांचा आधार बनता आला पाहिजे. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.